डॉक्टर, आजकाल पीसीओडी इतका कॉमन का झाला आहे? पीसीओडी कॉमन होण्यामागचं जे मेन कारण आहे ते म्हणजे सध्याची जी लाईफस्टाईल आहे. पीसीओडी असताना पिरियड्स नियमित वेळेवर नाही आले तर किती वेळ वाट बघावी लागेल? 21 ते 35 दिवसांच्या कालावधीपेक्षा जर जास्त वेळ लागत असेल, 2-2, 3-3 महिने जर पिरियड्स येत नसतील आणि हे पुन्हा पुन्हा होत असेल तर ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. ज्या महिला अंडरवेट आहेत त्यांना पीसीओडी होऊ शकते का मग? असू शकतं. पीसीओडीचं फक्त एकच क्रायटेरिया नाही आहे की वजन वाढलं म्हणजे पीसीओडी. अच्छा. त्यामध्ये जर पीसीओडी हे पूर्णपणे जाऊ शकतं का? जर आपण आपल्या डेलीचं जे रुटीन आहे ते जर व्यवस्थित ठेवलं आणि त्यासाठी आयुर्वेदामध्ये जे औषधोपचार सांगितलेले आहेत ते जर आपण व्यवस्थित केले तर ह्यामुळे पीसीओडी हा पूर्णपणे कमी होऊ शकतो. पीसीओडी असलेल्या महिलांना बर्थ कंट्रोल पिल्स दिले जातात, तर ते फक्त सिम्पटम्स कमी करतात की पीसीओडीवर उपचार सुद्धा करतात? हे कुठेतरी अयोग्य आहे. हार्मोन्सच्या पिल्स जेव्हा ती महिला घेते तेव्हा तेवढ्या कालावधीसाठी ते हार्मोन्स रेग्युलेट होणं किंवा मेन्सेस रेग्युलर होणं हे आपल्याला दिसून येतं. पण जेव्हा हे हार्मोन्सच्या पिल्स बंद केल्या जातात तेव्हा हॉर्मोनल बॅलन्ससाठी एक हेल्दी हॅबिट ज्याकडे आपण सर्वात जास्त दुर्लक्ष करतो ती गोष्ट ह्यामध्ये सर्वात महत्त्वाची आहे, ती म्हणजे अनियमित पाळी, वजन वाढणे, हॉर्मोन्सचं असंतुलन येणाऱ्या अडचणी. आजकाल अनेक महिलांना या समस्यांचा सामना करावा लागत आहे. पण पीसीओडी म्हणजे नेमकं काय? आणि योग्य जीवनशैली आणि आयुर्वेदाच्या मदतीने यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं का? नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पीसीओडीचे कारणे, लक्षणे, हॉर्मोनल बॅलेन्स, इनफर्टिलिटीचे परिणाम आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्यावरचे उपाय. यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर उषा राजपूत, प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ. डॉक्टर, आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. सगळ्यात आधी तर आम्हाला सांगा की पीसीओडी म्हणजे नेमकं काय? सध्याच्या काळात बऱ्याच महिलांना पीसीओडी आहे हे समजतं, पण प्रत्यक्षात पीसीओडी म्हणजे काय हे त्यांच्या लक्षात येत नाही. तर सर्वात आधी पीसीओडी म्हणजे त्याचा जो फुल फॉर्म आहे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. यामध्ये प्रत्येक महिलेच्या स्त्रीमध्ये प्रत्येक महिन्याला एक सायकल असते की ज्यामध्ये जे हार्मोन्स आहे आपल्या शरीरात ते तयार होत असतात आणि त्यानुसार जे गर्भाशयाच्या बाजूला दोन ज्या ओव्हरीज असतात त्याद्वारे जे फॉलिकल्स डेव्हलप होतात आणि त्याद्वारे बीज म्हणजेच एग्ज बाहेर निघतात आणि ही जी सायकल आहे ती प्रत्येक महिन्याला असते. तर ह्यामध्ये जर काही बिघाड झाला, जर ते फॉलिकल्स व्यवस्थित डेव्हलप झाले नाही, जर काही हार्मोनल चेंजेस जर घडून आले तर त्यामुळे जे न डेव्हलप झालेले जे फॉलिकल्स आहेत ते ओव्हरीजमध्ये तसेच राहतात आणि त्यामुळे त्यांचं कालांतराने जे रूपांतर आहे ते सिस्टमध्ये होतं. आणि हे जे सिस्ट आहेत जेव्हा ह्यांचं प्रमाण वाढतं आणि जेव्हा पिरियड्स इरेग्युलर होतात किंवा इतर जे पीसीओडीशी रिलेटेड जे सिम्पटम्स आहेत ते जेव्हा स्त्रियांना दिसू लागतात तेव्हा मग त्यांचं जेव्हा अल्ट्रासाऊंड केलं जातं तेव्हा त्यामध्ये आपल्याला दिसून येतं की ह्यांचे जे ओव्हरीज आहेत त्यामध्ये सिस्टचे प्रमाण वाढलेलं आहे. आणि जेव्हा हे सिस्टचं प्रमाण वाढतं तेव्हा अशा फिमेल्समध्ये आपण डायग्नोज करतो की त्यांना पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज म्हणजेच पीसीओडी हा आहे. बरं, मग प्रत्येक महिला जिला पीसीओडी आहे त्यांचे सगळ्यांचे लक्षणे सारखेच असतात का? नाही, सगळ्यांची लक्षणं ही सारखी नसतात, कारण की प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार त्यांचं जे वजन आहे किंवा त्यांचं वय किंवा कोणत्या काळामध्ये त्यांना ही लक्षणं दिसत आहेत हे सगळं वेगवेगळं असतं. तर प्रत्येक स्त्रियांमध्ये पीसीओडीची जी लक्षणं आहेत ती सारखी नसतात, ती वेगवेगळी असतात. अच्छा, आणि काही महिलांना ज्यांना पीसीओडी आहे त्यांना कधी कधी लक्षणे दिसून येत नाही, असं का? लक्षणं दिसून न येणं म्हणजे अशा महिलांमध्ये पिरियड्स रेग्युलर असतात किंवा त्यांचं वजन वाढलेलं नसणं किंवा इन जनरल हिर्स्युटिझम म्हणजे ज्यामध्ये चेहऱ्यावर किंवा अंगावर इतर भागावर ज्या ठिकाणी केस जास्त प्रमाणामध्ये वाढतात तर ही जी लक्षणं आहेत ती प्रत्येकांची वेगवेगळी असतात. पण जेव्हा सायकल चालू असते म्हणजे प्रत्येक महिन्याला मासिक पाळीच्या दरम्यान
जर ओव्हुलेशन न होता देखील काही काही महिलांमध्ये पिरियड्स हे रेग्युलर असतात, तर असंही होऊ शकतं की पिरियड्स रेग्युलर आहेत पण महिलांमध्ये PCODची लक्षणं ॲज सच काही दिसत नाही आहेत, पण त्यामध्ये PCOD हा असू शकतो. Yes. बरोबर. आणि मग आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून महिलांच्या हॉर्मोनल इम्बॅलन्समध्ये कसं पाहिलं जातं? हार्मोनल इम्बॅलन्स जो आहे त्यामध्ये आयुर्वेद तर सर्वात आधी कोणताही जो आजार आहे त्याचं मूळ कारण काय आहे हे शोधतं आणि त्यानुसार त्याची जी चिकित्सा आहे ती केली जाते. जेव्हा शरीरात हार्मोनल इम्बॅलन्स होतो तेव्हा त्यामागे एका दिवसाची पॅथॉलॉजी नसते, म्हणजे एका दिवसामध्ये हा चेंजेस काही घडून आलेला नसतो. तर त्यासाठी आपली जी डेलीची लाईफस्टाईल आहे त्यामध्ये आपण जे जेवण करतो किंवा जे एक्सरसाइज करणं गरजेचं असतं किंवा योगा, मेडिटेशन, स्ट्रेस फॅक्टर, ह्या सगळ्या गोष्टी हार्मोनल इम्बॅलन्सला कारणीभूत असतात. जर ह्यामध्ये आपण चेंजेस केलेले असतील किंवा हे आयुर्वेदामध्ये जी दिनचर्या, ऋतुचर्या किंवा आपण काय खायला पाहिजे, कोणत्या ऋतूमध्ये कोणता आहार योग्य आहे, ह्या सगळ्या गोष्टी आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या आहेत. त्या जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर त्यानुसार आपल्याला हार्मोनल इम्बॅलन्स हा दिसून येत नाही आणि आपण हेल्दी राहू शकतो. ओके. बरं, PCOD सारखंच अजून एक डिसीज आहे जे आहे PCOS. मग PCOD आणि PCOS या दोघांमधला फरक काय आहे? PCOD आणि PCOS हे एकच नाही आहेत, म्हणजे ह्या Okay. दोघांमध्ये फरक तर आहेच. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज आणि PCOS मध्ये पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. म्हणजेच PCOS हा विविध लक्षणांचा समूह असं आपण त्याला म्हणतो. PCOD मध्ये जो मेन लक्षण आहे त्यामध्ये असं दिसून येतं की सिस्ट वाढलेले आहेत ओव्हरीजमध्ये, जे की आपल्याला सोनोग्राफीच्या नंतर कळतं. पण PCOS मध्ये असं नाही आहे. त्यामध्ये ज्या महिलांमध्ये वजन खूप वाढलेलं असतं किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये कमी आहे, पिरियड्स इरेग्युलर आहे, त्याचबरोबर त्यांच्या चेहऱ्यावर खूप जास्त प्रमाणात पिंपल्स येतात किंवा चेहऱ्यावर केस येणं किंवा त्याचबरोबर मानेवर काळा रंग येणं किंवा मान काळवंटणं किंवा इतर चेहऱ्याच्या भागांवर काळपटपणा येणं, ही सगळी जी लक्षणं आहेत ती PCOS ह्या आजारामध्ये येतात. म्हणजे त्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स असतो, त्याचबरोबर इन्शुलिन रेझिस्टन्सची जी लक्षणं असतात ती पण दिसून येतात. त्याचबरोबर PCODमध्ये जे आपण म्हणतो की सिस्ट वाढलेले आहेत, तर ही सगळी लक्षणं आपल्याला PCOSमध्ये दिसतात. तर एकंदर PCODमध्ये PCOSची लक्षणं असतात, पण PCOD हा PCOSची पूर्णपणे समान लक्षणं त्यामध्ये नसतात, ती वेगळं आहे. बरं. मग PCOD आणि PCOS या दोघांपैकी कुठला आजार सगळ्यात जास्त सिरियस आपण बोलू शकतो? सिरियस इन द सेन्स PCOD हा छोटा, म्हणजे त्यामध्ये फक्त सिस्टशी रिलेटेड आपल्याला सांगितलेलं असतं की फॉलिकल्स मध्ये सिस्ट वाढलेले आहेत. पण PCOS मध्ये खूप साऱ्या आजारांचं एकंदर तो समूह आहे. तर त्यामध्ये ज्या महिलांमध्ये डायबिटीसशी रिलेटेड जी लक्षणं आहेत की वेट गेन होणं किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स येणं किंवा जेव्हा हार्मोनल इम्बॅलन्स असतो तर त्यामध्ये अँड्रोजनचं प्रमाण वाढणं किंवा इतर जी लक्षणं आहेत की चेहऱ्यावर केसांचं प्रमाण वाढणं, ही सगळी लक्षणं आपल्याला PCOSमध्ये दिसून येतात. तर PCOS हा जास्त गंभीर आहे ॲज कम्पेअर टू PCOD. डॉक्टर, आजकाल PCOD इतका कॉमन का झाला आहे? PCOD कॉमन होण्यामागचं जे मेन कारण आहे ते म्हणजे आत्ताची सध्याची जी लाईफस्टाईल आहे त्यामध्ये खूप चेंजेस आहे. बरोबर. जी की आयुर्वेदामध्ये जे दिनचर्या किंवा ऋतुचर्या ह्याचं जे वर्णन आहे की सकाळी लवकर म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठणं किंवा रात्री लवकर झोपणं, त्याचबरोबर दिवसभराचा जो आहार आहे आपला तो षडरसात्मक म्हणजेच मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय, ही जी 6 रस आहेत ते आपल्या आहारामध्ये असणं किंवा जे काही डेलीचं रुटीन आहे त्यामध्ये आपलं जे रात्रीचं जेवण आहे ते लवकर करणं, ह्या सगळ्या गोष्टी येतात. पण हे सगळं सध्याच्या काळामध्ये शक्य नाही आहे, ज्यामध्ये की आपण आपली जी रात्रीचं झोपण्याचं टायमिंग असतं तेच 12-1 ह्या दरम्यान आपण झोपतो. तोपर्यंत आपल्या हातामध्ये मोबाईल असतो किंवा आपण रील्स वगैरे स्क्रोल करत बसतो. त्याचबरोबर मग सकाळी उठण्याचा जो वेळ आहे तो चुकीचा होऊन जातो आणि ह्यानंतर मग पुढचे जे आपल्या डेली ॲक्टिव्हिटीज आहेत त्या चालतात. पण जेव्हा आपण उशिरा झोपतो
त्यामुळे आपलं जे शरीरातली जी डेलीची सायकल असते की ज्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की आपण जेवण केल्यानंतर आपण जे खाल्लेलं अन्न आहे ते पचण्यासाठीचा पर्टिक्युलर वेळ हा रात्री 10 ते 2 ह्या वेळामध्ये साधारण आपल्या शरीरात पित्त जे आहे ते तयार होत असतं आणि ते आपण जे अन्न खातो ते व्यवस्थित डायजेस्ट करतं आणि त्याद्वारे आपल्या शरीरामध्ये पुढच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या होत असतात. पण आपलं जर खाण्याचा वेळच जर चुकीचा असेल आणि त्यानंतर जर पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या डिले होत जातात किंवा त्यांना योग्य तो वेळ भेटत नाही आणि त्यामुळे एकंदर आपल्या शरीरामध्ये जे हार्मोनल चेंजेस आहेत ते दिसून येतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या ज्या सायकल आहेत किंवा ज्या फिमेल्सशी रिलेटेड जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे त्यावर पडतो. मग त्यांची चिडचिड वाढणं किंवा मेन्सेस इरेग्युलर होणं ह्यासारख्या विविध ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला ह्यामध्ये दिसून येतात. तर जी लाईफस्टाईल आहे ती जर आपण व्यवस्थित केली तर त्यामुळे PCODचं जे वाढतं प्रमाण आहे ते कमी होण्यासाठी मदत नक्कीच होईल. सो बेसिकली जर आपण लाईफस्टाईलच थोडं इम्प्रूव्ह केलं आपल्या तर त्याचे चान्सेस कमी होणार PCODचे. ओके, बरं. फर्टिलिटीसुद्धा हा एक टप्पा आहे महिलांच्या शरीरामध्ये. तर PCOD आणि फर्टिलिटी यांमध्ये काय संबंध आहे का? सध्या बघायला भेटतं की जेव्हा महिलांना कळतं की मला PCOD आहे तर त्यांना अशी भीती वाटते की त्यांच्यामध्ये आता प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस कमी आहेत किंवा त्या प्रेग्नंट होऊ शकत नाही, त्यांना मूल होऊ शकत नाही. पण खरं सांगायचं झालं तर असं काहीच नाही आहे. जरी PCOD असेल तरी अशा महिलांमध्ये प्रेग्नन्सीच्या राहण्याचे चान्सेस हे तेवढेच असतात. तर ह्यासाठी त्यांनी त्यांचं जे सायकल आहे त्यामध्ये काय चेंजेस झालेले आहेत, जर ओव्हुलेशन जर व्यवस्थित होत असेल आणि महिन्याची जी सायकल आहे मेन्स्ट्रुअल सायकल ती जर व्यवस्थित येत असेल त्याबरोबरच इतर जी लक्षणं असतात ती जर नसतील तर अशा महिलांमध्ये प्रेग्नन्सी राहण्याचे म्हणजे त्यांची फर्टिलिटी व्यवस्थित असण्याचे चान्सेस असतात. तर PCOD आहे म्हणून प्रेग्नन्सी राहणारच नाही असं काही नाही आहे. बरं, PCOD आणि फर्टिलिटी यांचा संबंध काय आहे? सध्या महिलांना जेव्हा कळतं की त्यांना PCOD आहे तर त्यांना असं वाटतं की त्यांना आता प्रेग्नन्सी राहूच शकत नाही. पण प्रत्यक्षात बघितलं तर असं काही नाही आहे. PCOD असताना देखील जर त्यांनी योग्य ती ट्रीटमेंट घेतली आणि योग्य ते उपचार जर घेतले तर त्यांच्यामध्ये प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस हे तेवढेच असतात. तर PCODचं जे मेन कारण आहे ते जर आपण शोधून काढलं किंवा त्यांच्यामध्ये ओव्हुलेशन का होत नाही आहे किंवा काय चेंजेस झालेले आहेत ज्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत ह्याकडे जर त्यांनी लक्ष दिलं आणि त्याच्यावर योग्य ती ट्रीटमेंट घेतली तर अशा महिलांना प्रेग्नन्सी ही राहू शकते. बरं, आता ओव्ह्युलेशन हा शब्द तुम्ही म्हणाले त्याचा अर्थ काय? स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला ओव्हरीज असतात आणि त्यामध्ये प्रत्येक महिन्याला फॉलिकल्स हे तयार होत असतात ज्यासाठी LH आणि FSH ह्या 2 हार्मोन्सची गरज असते. जेव्हा हे हार्मोन्स त्यांचं काम व्यवस्थित करतात तेव्हा हे फॉलिकल्स व्यवस्थित डेव्हलप होतात आणि त्यामधून एक एग्ज किंवा ज्याला आपण अंड म्हणतो ते ओव्हरीजमध्ये मधून बाहेर येतं. जेव्हा हे ओव्हरीजमधून बाहेर येतं तेव्हा त्या प्रक्रियेला ओव्हुलेशन असं म्हणतात. बरं, PCODमुळे एग फॉर्मेशनमध्ये काही बदल येतं का? येस, PCOD मध्ये एग्ज जे आहेत ते व्यवस्थित डेव्हलप होत नाहीत आणि एग्ज व्यवस्थित डेव्हलप न होण्यामागे जे हार्मोन्स आहेत जे की फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन किंवा ल्युटिनायझिंग हार्मोन हे कारणीभूत असतात. हे 2 जर हार्मोन व्यवस्थित तयार नाही झाले किंवा त्यामध्ये काही चेंजेस झाले तर त्यामुळे फॉलिकल्स व्यवस्थित डेव्हलप होत नाहीत आणि एकंदर फॉलिकल जर व्यवस्थित डेव्हलप नाही झाले तर त्याद्वारे चांगले एग्ज देखील तयार होत नाहीत. बरं, आता जसं पिरियड्सचं आपण म्हटलं तर PCOD असताना पिरियड्स नियमित वेळेवर नाही आले तर किती वेळ वाट बघावी लागेल? सध्या पिरियड्स येण्यासाठीच्या 2 गोष्टी आहेत की त्याचा कालावधी जो नॉर्मल ड्युरेशन आहे की काही महिलांमध्ये जे पिरियड्स आहेत ते 21 ते 35 दिवस हा कालावधी योग्य मानला जातो. म्हणजे ह्या दरम्यान प्रत्येक महिलांना असं होतं की लवकर पिरियड्स येतात. काही महिलांना 30 दिवस किंवा 35 दिवसांची त्यांची सायकल असते तर ते त्यांच्यासाठी नॉर्मल असतं. पण ह्यापेक्षा जर जास्त कालावधीनंतर पिरियड्स येत असतील तर त्याकडे कुठेतरी लक्ष देणं हे गरजेचं असतं. म्हणजेच 21 ते 35 दिवसांच्या कालावधीपेक्षा जर जास्त वेळ लागत असेल, 2-2, 3-3 महिने जर पिरियड्स येत नसतील आणि हे पुन्हा होत असेल
तर ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्याचबरोबर जेव्हा मुलींमध्ये मेनार्क म्हणजे पहिल्यांदा जेव्हा पिरियड्स येतात तेव्हा त्यानंतर साधारणतः 1 ते 2 वर्ष ते पिरियड्स रेग्युलर येण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस हे नैसर्गिकरित्या होत असतात. तर अशा मुलींमध्ये हे जे चेंजेस आहेत त्या दरम्यान कधी त्यांचे पिरियड्स हे डिले होत असतात, कधी लवकर येतात. तर हे प्राकृत म्हणजे नैसर्गिक समजावं, ह्यामध्ये काही वेगळं असं नाही आहे. तर ते PCODशी रिलेटेड ते नसणार आहे. पण त्या व्यतिरिक्त जर महिलांमध्ये किंवा 2-3 वर्षानंतर पण त्यांना जर काय पिरियड्स रेग्युलर येत नसतील किंवा इतर जी PCODची किंवा PCOSची जी लक्षणं आहेत ती जर त्यांना दिसत असेल, तर अशा वेळेस त्यांनी नक्कीच त्याच्याशी संबंधित जे आयुर्वेदिक हां, ओके. डॉक्टर्स आहेत किंवा गायनेकोलॉजिस्ट आहेत हां. त्यांच्याकडे जाऊन योग्य ती तपासणी करणं गरजेचं आहे. बरं. मग पिरियड्स कधी-कधी काही लोकांना पेनफुल सुद्धा असतात. तर Yes. पेनफुल पिरियड्स आणि PCOD हे संबंधित आहेत का? पेनफुल पिरियड्स हे जे आहे ह्याचं प्रमाण आणि ह्याचं ड्युरेशन किती आहे हे पण कुठेतरी कारणीभूत असतं, की जेव्हा क्लॉट्स खूप जास्त प्रमाणामध्ये युटेरसमध्ये तयार होतात किंवा स्त्रियांमध्ये जेव्हा वातदोष हा वाढलेला असतो, तेव्हा अशा वेळेस पिरियड्सच्या वेळेस जे क्रॅम्प्स येणं म्हणतो आपण, ह्या गोष्टी दिसून येतात. पण हे जर खूप जास्त प्रमाणात असेल किंवा त्या दरम्यान खूप जास्त हेवी ब्लिडिंग होत असेल, तर त्यावेळेस आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं हे गरजेचं असतं. पण थोड्या प्रमाणात असेल, 2 ते 3 दिवस पिरियड्सच्या दरम्यान जर पेन होत असेल, तर ते गृहीत धरतो की ते नॉर्मल आहे. ओके. मग नेहमी पेनफुल पिरियड्स जर असेल तर इट डझंट मीन की आपल्याला PCOD आहे. का नाही. कधी-कधी ते दुसरे सिम्प्टम्स पण येस. कन्सिडर बाकीचे सिम्प्टम्स त्यामध्ये हेवी ब्लिडिंग किंवा खूप थकवा जास्त येणे ह्यासारखा जर प्रकार असेल, तर मग आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बरं, आपण जसं आता वार्ता केली, की लाईफस्टाईलमुळे पण कधी-कधी PCOD होऊ शकतं. तर हॉर्मोनल बॅलन्ससाठी लाईफस्टाईल किती महत्त्वाची आहे? लाईफस्टाईल ही महत्त्वाची आहे आणि त्यामध्ये जी चेंजेस करायचे आहेत ते त्यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी ही देखील तेवढीच महत्त्वाची आहे. ज्याप्रमाणे आपल्या सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये जेवणाच्या वेळा चुकीच्या आहेत, त्याचबरोबर रात्रीचं झोपण्याची वेळ ही उशिरा, सकाळी बरोबर. उठण्याच्या वेळा उशिरा, हं. त्यानंतर योगा, प्राणायाम किंवा ज्या एक्सरसाइज किंवा साधी वॉकिंग देखील आपण करत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत आणि जेव्हा आपण ह्यामध्ये चेंजेस करतो, म्हणजे सकाळी लवकर उठणं किंवा योगा, एक्सरसाइज किंवा वॉकिंग म्हणजे जी काही 30 ते 35 मिनिट किंवा 45 मिनिटामध्ये डेलीची जी वॉकिंग आहे ती करणं, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. तर लाईफस्टाईलमध्ये जेव्हा आपण चेंजेस करतो, तर कालांतराने म्हणजे एक दिवस आपण लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केले आणि लगेच आपले हार्मोन्स बॅलन्समध्ये येतील असं नाही होत. त्यासाठी थोडासा वेळ लागतो. तर ज्या प्रकारे आपण कन्सिस्टंटली ह्यामध्ये चेंजेस करत जाऊ, तर त्याचा परिणामी जे आपले हार्मोन्स आहेत ते बॅलन्समध्ये राहतात आणि PCOD किंवा PCOSची जी लक्षणं आहेत ती हळूहळू कमी व्हायला लागतात. बरं. लाईफस्टाईल चेंज केल्यावरती हॉर्मोन इम्बॅलन्स होतात बॉडीमध्ये, तर त्याचे काय लक्षण आहेत? त्यामध्ये सर्वात आधी जे प्रमुख जे लक्षण किंवा सामान्य लक्षण आपण म्हणू ते म्हणजे मेन्सेस इरेग्युलर होणं. त्यानंतर वजन खूप जास्त प्रमाणामध्ये वाढणं किंवा खूप कमी होणं ही लक्षणं. त्याचबरोबर जे स्ट्रेस फॅक्टर जेव्हा वाढतो, तर त्यामुळे आपले मूड स्विंग होणं किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये स्ट्रेस येणं, बरोबर. ही सगळी लक्षणं दिसतात. तसंच आपल्या चेहऱ्यावर खूप जास्त प्रमाणामध्ये Pimples, केस acne. दिसतात अच्छा. किंवा पिंपल्सचं प्रमाण वाढलेलं असतं. हो. जेव्हा आपली स्किन जास्त प्रमाणामध्ये ऑइल सिक्रेट करते, तर त्यामागचं जे हार्मोन त्यासाठी कारणीभूत असतं ते म्हणजे अँड्रोजन हार्मोन, जे की पुरुषांशी रिलेटेड आहे. हे हार्मोन आपल्या शरीरामध्ये जेव्हा जास्त प्रमाणामध्ये तयार होतं, तेव्हा चेहऱ्यावर किंवा स्किनवर ऑइलचं सिक्रेशन हे वाढलेलं असतं आणि जेव्हा ह्याचं प्रमाण वाढतं, तेव्हा चेहऱ्यावर पिंपल्स येणं हा प्रकार खूप जास्त प्रमाणामध्ये होतो किंवा चेहऱ्यावर केस येणं हा प्रकार देखील जास्त असतो. बरोबर. अच्छा, आयुर्वेदाचे जे 3 हे आहेत वात, पित्त आणि कफ आणि महिलांचं आरोग्य यांचा काही संबंध आहे का?
ह्यांचा खूप जवळचा संबंध आहे, ज्यामध्ये की वात पित्त कफ हे जे 3 प्रमुख दोष आहेत, बरोबर. ह्यामध्ये जेव्हा दृष्टी होते तर ह्यामागे ह्याचं कारण काय आहे, हे दोष का बिघडलेले आहेत, हे आपण सर्वात आधी शोधून काढतो. की ज्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जेव्हा वात पित्त कफ हे 3 दोष जेव्हा वाढतात तेव्हा त्यामागचं जे कारण आहे की आपली जी रोजची लाईफस्टाईल आहे त्यामध्ये चेंजेस, जे आपण फास्ट फूड वगैरे जास्त प्रमाणामध्ये सेवन करणं, बरोबर. किंवा साखर जास्त प्रमाणामध्ये खाणं, मैद्यापासून बनवलेले पदार्थ किंवा बेकरीचे जे प्रोडक्ट्स आहेत ते जास्त प्रमाणामध्ये खाणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात. त्याचबरोबर जेव्हा आपण हे अधिक प्रमाणामध्ये ह्यांचं सेवन करतो तेव्हा आपल्या शरीरातली जी डायजेस्टिव्ह फायर आहे, ज्याला की आयुर्वेदामध्ये जाठराग्नी असं म्हणलं जातं, ही मंद होते. आणि जेव्हा जाठराग्नी मंद होते तेव्हा आपल्या शरीरामध्ये आमदोष जो आहे तो वाढतो. आणि जेव्हा शरीरातला आमदोष वाढतो तेव्हा तो शरीरामधले जे स्त्रोतस आहेत त्यामध्ये दृष्टी निर्माण करतो, की त्यामध्ये अडथळा येतो. आणि हा अडथळा जेव्हा आर्तवह स्त्रोतस म्हणजे फिमेल्सची जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्यांच्यामध्ये जेव्हा हा अडथळा येतो तेव्हा त्यामुळे ही जी वाढलेले कफ आणि वातदोष आहे त्यामुळे ओव्हुलेशन व्यवस्थित होत नाही. आणि कालांतराने PCODची जी लक्षणं आहेत किंवा PCOSची जी लक्षणं आहेत ती अशा महिलांमध्ये दिसून येतात. तर सर्वात आधी हेतू सेवन म्हणजे आपली जी लाईफस्टाईल आहे त्यामध्ये चेंजेस करणं, योग्य तो आहार घेणं, दिनचर्येचं पालन करणं, किंवा प्रत्येक ऋतूमध्ये काय करावं काय खावं, ह्या सगळ्या गोष्टी आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या प्रकारे वर्णन केलेल्या आहेत. त्या जर आपण व्यवस्थित केल्या तर त्यामुळे हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे दोषांचं असंतुलन होणं, ह्या सगळ्या गोष्टी नाही होणार आणि PCOD किंवा PCOS आपल्याला नाही होणार. बरं, ऋतूचं जसं तुम्ही आता म्हटलं, आता मॉन्सून सीझन सुरू आहे, तर यामध्ये तुम्ही महिलांना काय सजेस्ट कराल? मान्सून सीझन ह्याला की आयुर्वेदामध्ये वर्षा ऋतू असं म्हणतो. वर्षा ऋतूमध्ये स्त्रियांच्या शरीरात किंवा एकंदर पुरुष किंवा स्त्री ह्यामध्ये शरीरात वातदोष हा वाढलेला असतो. आणि जेव्हा वातदोष वाढतो तेव्हा तो कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये बस्ती चिकित्सेचं वर्णन केलेलं आहे, की ज्यामध्ये जो वाढलेला दोष आहे, जो वात आहे तो आपानवायू म्हणजेच पोटामध्ये जो आपानवायू असतो त्यामध्ये दृष्टी झालेली असते, तर ते कमी करण्यासाठी आपण बस्ती ही चिकित्सा करतो. अच्छा. तर पंचकर्मामधली बस्ती चिकित्सा ही ह्या ऋतूमध्ये करावी. त्याचबरोबर इतर जे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली ऋतुचर्या आहे त्याचं ह्या ऋतूमध्ये पालन करावं. बरं, नेक्स्ट म्हणजे महिलांचं फिटनेस. काही महिला खूप हे असतात की मी एकदम फिट व्हावी, काही महिला नॅचरली जरा वेट गेन करतात. तर वजन आणि PCOD हे संबंधित आहे का? वजन आणि PCOD ह्या दोन्ही गोष्टी रिलेटेड आहेत, पण खूप जास्त प्रमाणामध्ये रिलेटेड नाही आहेत. जर एखाद्या महिलांमध्ये वजन खूप जास्त असेल तर तिला PCOD आहेच असं आपण नाही सांगू शकत. तर ह्यामध्ये जे वजन वाढण्यामागचं जे कारण काय आहे हे शोधून काढणं खूप गरजेचं असतं. जनरली फिमेल्समध्ये आपल्याला बघायला भेटतं की इन्सुलिन रेजिस्टन्स जेव्हा डेव्हलप होतं तर तेव्हा अशा महिलांमध्ये पोटाभोवतीची जी चरबी आहे ती वाढलेली असते. तर त्यामागे जे आपला आहार आहे तो कुठेतरी कारणीभूत असतो. जसं की आयुर्वेदामध्ये सांगितलं की षडरसात्मक आहाराचं सेवन करावं, पण ते योग्य प्रकारे होत नसेल, साखरेपासून बनवलेली जी मधुर रसात्मक जर पदार्थ आपण जास्त प्रमाणामध्ये खात असू, किंवा मैदा किंवा मैद्यापासून बनवलेले जे पदार्थ आहेत त्यांचं जर आपण जास्त सेवन करत असू, आणि त्याचबरोबर डेलीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या खूप कमी प्रमाणात असणं, म्हणजे दिवसभर बसून राहणं किंवा जास्त काही एक्सरसाइज न करणं, जास्त ॲक्टिव्हिटीज नसणं, तर ह्यामुळे जे काही आपल्या शरीरामध्ये शुगर तयार होते आणि त्याला डायजेस्ट करण्यासाठी किंवा त्याला पचवण्यासाठी जे इन्सुलिन नावाचं जे हार्मोन आहे ते तयार होतं, तर त्यांचं योग्य प्रकारे कार्य न होणं हे कुठेतरी इन्सुलिन जेव्हा आपल्या शरीरात वाढतं तर त्यासाठी जे पॅन्क्रियाज आहेत त्या स्टिम्युलेट होतात आणि त्याद्वारे जास्त प्रमाणामध्ये इन्सुलिन जे आहे ते तयार केलं जातं. आणि जेव्हा हे इन्सुलिनचं प्रमाण वाढतं आणि
शरीरातले जे मसल्स आहेत ते जर ह्यांना योग्य प्रकारे रिस्पॉन्स देत नसतील तर अशा वेळेस आपल्या शरीरामध्ये फॅट अधिक प्रमाणामध्ये डिपॉझिट होतं ओके. आणि हे डिपॉझिट झालेलं फॅट हे वेट गेनसाठी कुठेतरी कारणीभूत हे असू शकतं. बरं. मग जर कुठल्या महिलाला PCOD असेल आणि तिचं जर वजन वाढत असेल तर PCODचं प्रमाण पण वाढेल का? हो, वाढू शकतं. ओके. म्हणजे असं. वेट गेन सोबत PCOD पण वाढू शकतं. Yes. मग वजन कमी केल्याने पिरियड्सवरती काही effect वजन होईल का? कमी करणं किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये वजन कमी करणं हे कुठेतरी अयोग्यच आहे. वजन हे संतुलित प्रमाणामध्ये असणं म्हणजे खूप जास्त जाड नाही आहे किंवा खूप जास्त वजन वाढलेलं नाही आहे किंवा खूप कमी नाही आहे. अशा जर प्रमाणामध्ये योग्य प्रमाणामध्ये जर वजन असेल तर ते जास्त चांगलं असतं. बरं. मग ना की- वजन कमी केल्याने पिरियड्स आणि फर्टिलिटीमध्ये काही सुधारणा होऊ शकतात का? होऊ शकतं. जेव्हा आपण वजन कंट्रोलमध्ये ठेवतो तेव्हा आपली जी हार्मोनल सायकल आहे, हार्मोन्स आहेत ते योग्य प्रमाणामध्ये शरीरात तयार होतात आणि जेव्हा हार्मोन्स योग्य प्रमाणामध्ये तयार होतील तर त्यामुळे आपली जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे ती व्यवस्थित होते. त्यामध्ये जे ओव्हुलेशन आहे ते जर व्यवस्थित झालं तर त्यामुळे प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढतात आणि अशा वेळेस मग प्रेग्नन्सी व्यवस्थित जर राहिली तर कुठेतरी फर्टिलिटी जी आहे ती चांगल्या प्रकारे पुढे कंटिन्यू होऊ शकते. बरं. मग आता जसं आपण म्हटलं की वजन मे बी रिझन नसेल PCODचं, की वजन जर जास्त आहे तर नेहमीच PCOD असावं असं नाही. असं नाही. पण ज्या महिला अंडरवेट आहेत त्यांना PCOD होऊ शकते का मग? असू शकतं. PCODचं फक्त एकच क्रायटेरिया नाही आहे की वजन वाढलं म्हणजे PCOD. अच्छा. त्यामध्ये जर मेन्सेस जर इरेग्युलर असतील किंवा अँड्रोजन हार्मोनचं प्रमाण शरीरामध्ये वाढलंय किंवा FSH LH जे हार्मोन आहेत ते व्यवस्थित काम करत नाही आहेत किंवा शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स खूप जास्त प्रमाणामध्ये डेव्हलप झालं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी एकंदर प्रेग्नन्सी राहण्यासाठी कारणीभूत असतात. त्याचबरोबर AMH म्हणजेच अँटीमुलियरी हार्मोन हे जर का शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात कमी असेल तर अशा महिलांमध्ये प्रेग्नन्सी राहत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठेतरी ह्या गोष्टींकडे पण लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे की ज्यामुळे प्रेग्नन्सी राहील. ओके. मग आयुर्वेद हेल्दी वेट मेंटेन करण्यासाठी काय सजेस्ट करेल? अर्थातच आयुर्वेदामध्ये जी दिनचर्या सांगितलेली आहे त्यामध्ये प्रत्येक स्त्रीमध्ये त्यांची प्रकृती ही वेगवेगळी असते. असं नाहीये की एखादा डाएट सांगितलाय आपण आणि तो प्रत्येकाला तोच लागू पडेल. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार जो काळ चालू आहे, जो ऋतू चालू आहे त्यानुसार योग्य तो जर त्यांनी आहार घेतला, त्याचबरोबर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्यामध्ये की योगा, प्राणायाम, स्ट्रेस फॅक्टर हा नसणं, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी स्वतःला हेल्दी ठेवण्यासाठी कारणीभूत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर आयुर्वेदामध्ये जे नियम सांगितलेले आहेत त्यांचं जर आपण व्यवस्थितपणे पालन करत असू तर अर्थातच आपण हेल्दी राहणार. बरं. आता आपण वजनाबद्दल जसं डिस्कस केलं तर डाएट पण कुठे ना कुठे वजनशी संबंधित आहे. तर PCODमध्ये काय डाएट करावी? PCODमध्ये पर्टिक्युलरली हेच अन्न खायला पाहिजे असं वर्णन तर नाही आहे, पण एकंदरीत योग्य तो सकस आहार घेणं हे खूप गरजेचं असतं. ज्यामध्ये की जसं आपण सांगितलं की षडरसात्मक आहार असणं, त्यामध्ये मधुर रस किंवा गोड पदार्थ हे कमी प्रमाणामध्ये खाणं, प्रोसेस फूड्सचं प्रमाण कमी असणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते डाएटशी रिलेटेड आहेत. हां. मग कुठले पदार्थ टाळावेत PCOD असताना? PCOD असताना आपण साखरेपासून बनवलेले पदार्थ टाळावेत. त्याचप्रमाणे मैद्यापासून बनवलेले पदार्थ, बेकरीचे प्रोडक्ट्स कमीत कमी प्रमाणात खावेत. सॉफ्ट ड्रिंक ज्यामध्ये की साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं असे पदार्थ टाळावेत. त्याचबरोबर जे फास्ट फूड जे आहेत ते खाऊ नयेत. तसेच ज्यामध्ये तिखट, तेलकट किंवा मसाल्याचे जे पदार्थ आहेत ह्यांचं प्रमाण कुठेतरी कमी करावं. ओके. आणि आयुर्वेदामध्ये आहाराला औषधासारखं महत्त्व दिलं आहे. तर PCODसाठी काय आहार तुम्ही सांगाल? मेन जे आहे की आपण काय खायला पाहिजे, यामध्ये की चपाती, भाजी, भात, वरण हे जे आहे हा आहार खूप चांगला आहे. ह्या व्यतिरिक्त जे पदार्थ आपण खातो, जे प्रोसेस फूड म्हणा किंवा
ज्यामध्ये केमिकल्स वापरले जातात असे पदार्थ कुठेतरी टाळावेत, कारण की त्यामुळे आपल्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स जो आहे तो आपल्याला दिसून येतो. PCOD असलेल्या महिला जास्त प्रमाणात इन्फर्टाईल असतात, तर आयुर्वेदामध्ये त्याचा काही उपाय सांगितला आहे का? अशा महिलांमध्ये आपण गर्भसंस्कार हे करतो, हम्म. की ज्यामध्ये आपण म्हणतो की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जेव्हा आपलं बीज चांगलं असेल तर त्यापासून जे फळ आहे ते चांगलं निघणार. बरोबर. तर ह्यासाठी जे गर्भसंस्कार जे वर्णन केलेले आहेत ते जर आपण योग्य प्रकारे केले, ज्यामध्ये की पंचकर्मच्या ज्या प्रोसिजर आहेत, प्रेग्नन्सी राहण्याच्या आधी बीजशुद्धी करणं, की ज्यामध्ये आयुर्वेदामध्ये जे वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण ह्यासारखे जे पंचकर्म वर्णन केलेले आहेत त्यांचा उपयोग करून शरीरामध्ये जे काही दोष वाढलेले आहेत ते कुठेतरी कमी करणं, आणि त्यानंतर जर आपण प्रेग्नन्सी प्लॅन केली तर त्यामुळे जे होणारं जे बाळ आहे तो चांगल्या प्रकारे होऊ शकतं, किंवा तो सर्व गुण संपन्न असू शकतं असं आपण म्हणतो. बरं, स्ट्रेस जो लाईफस्टाईलचाच एक टप्पा होता, आपण जसं डिस्कस केलं की लाईफस्टाईलमध्ये बदल आल्यावरती PCODचे थोडे चान्सेस असू शकतात, तर स्ट्रेसमुळे हॉर्मोनल बॅलन्स बिघडू शकतो का? हो, अर्थातच. जेव्हा आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस फॅक्टर वाढतो तेव्हा कॉर्टिसॉल नावाचं जे हार्मोन आहे ते आपल्या शरीरामध्ये वाढलेलं असतं, आणि जेव्हा हे हार्मोनचं प्रमाण वाढतं तेव्हा जो हार्मोनल जो बॅलन्स आहे तो कुठेतरी बिघडतो. मग त्यामध्ये जे आपल्या शरीरातील फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन किंवा ल्युटिडायझिंग हार्मोन जे आहे त्यामध्ये पण कुठेतरी चेंजेस होतात, आणि एकंदर ह्या सगळ्या गोष्टी PCODला कारणीभूत तर आहेतच. तर त्यामुळे जेव्हा स्ट्रेस फॅक्टर हा वाढलेला असतो तेव्हा प्रेग्नन्सीवर देखील ह्याचा परिणाम हा होतोच. त्यासाठी आपली जे डेलीचं रुटीन आहे त्यामध्ये आपण चेंजेस करणं, किंवा जो स्ट्रेस फॅक्टर ज्या कारणामुळे वाढलेला आहे ते कारणं कमी करणं, त्याचबरोबर मेडिटेशन, प्राणायाम, अनुलोम विलोम ह्यासारखे जे श्वसनाशी संबंधित जे एक्सरसाइज सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये त्यांचं आपण पालन करावं. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये वर्णन आलेलं आहे की सौ मनस्कराणाम गर्भधारणाम, म्हणजे जोपर्यंत आपल्या मनाची स्थिती ही चांगली राहत नाही तोपर्यंत गर्भधारणाही होत नाही. त्यामुळे आपल्यामध्ये जो स्ट्रेस फॅक्टर आहे तो कुठेतरी कमी होणं हे गर्भधारणेसाठी खूप गरजेचं आहे. मन आणि शरीर यांचा संबंध आयुर्वेदामध्ये काही सांगितलं आहे का? मन आणि शरीर हे दोघंही एकमेकाशी रिलेटेड आहेत. जेव्हा आपल्यामध्ये मनाशी रिलेटेड जो स्ट्रेस फॅक्टर आहे तो जर वाढला तर त्यामुळे आपल्या शरीरातली जी सायकल आहे किंवा जी आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम ह्या सगळ्यांमध्ये चेंजेस होतात. तर एकंदर मन आणि शरीर हे एकमेकाशी रिलेटेड तर आहेतच. बरं, आता आजकाल महिला खूप फिटनेससाठी एक्सरसाइजसुद्धा करतात, तर PCOD असलेल्या महिलांसाठी कुठलं एक्सरसाइज तुम्ही एकदम फायदेशीर आहे असं सांगणार? सर्वात आधी एक्सरसाइज करणं किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये वर्कआउट करणं हे कुठेतरी मी सांगेल की अयोग्य आहे. आयुर्वेदामध्ये ज्याप्रमाणे वर्णन आहे की अर्धशक्ती ह्या प्रमाणामध्ये आपण एक्सरसाइज किंवा जे काही व्यायाम आहेत ते करावेत, की ज्यामध्ये जेव्हा आपल्या कपाळावर घाम येतो तेव्हा आपण ती एक्सरसाइज त्या ठिकाणी थांबवावी असं वर्णन आहे. तर एक्सरसाइज खूप जास्त प्रमाणामध्ये करणं हे कुठेतरी अयोग्य. त्यासाठी योग्य ते संतुलन राखणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात स्त्रियांमध्ये खूप हेवी एक्सरसाइज ज्यामध्ये की वजन वगैरे खूप जास्त प्रमाणामध्ये उचलणं हे सगळं जे आहे ते नाही केलेलं चांगलं. त्याऐवजी जे योगा किंवा प्राणायाम ज्यामध्ये की आपल्या शरीराची स्ट्रेचिंग होते असे जे आसन किंवा हे जे व्यायाम आहेत ते जर आपण केले तर ते कुठेतरी जास्त प्रमाणामध्ये फायदेशीर असू शकतात. बरं, मग तुम्ही सजेस्ट कराल की योगा हा महिलांनी करावा जर त्यांना PCOD असेल तर तो त्यांना फायदेशीर असेल? हो. योगाचा महिलांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो? योगा ही अशी एक्सरसाइज आहे किंवा अशा प्रकारचा व्यायाम आहे की ज्यामध्ये आपल्या संपूर्ण शरीराची स्ट्रेचिंग होणं ह्यामध्ये अपेक्षित असतं. बरोबर. त्याचबरोबर जेव्हा आपण योगा करतो तेव्हा आपल्या श्वसनावर किंवा आपलं जे रेस्पिरेशन आहे त्यावर आपलं कुठेतरी कंट्रोल येतं. आणि योगा हे खूप
फास्टमध्ये करण्याचा प्रकार नाही आहे. तो जितका आपण स्लोली करू किंवा त्यामध्ये आपल्या जे बॉडीचे जे लिगामेंट किंवा टेंडॉन्स आहेत त्यामध्ये व्यवस्थित स्ट्रेचिंग होणं अपेक्षित असतं. तर योगा करताना जर PCOD रिलेटेड जर आपण म्हणू की ज्यामध्ये PCOD हा जो आजार आहे तो युटेरस किंवा गर्भाशय ह्यांच्याशी संबंधित आहे किंवा ओव्हरीजशी संबंधित आहे. तर जेव्हा आपण योगा एखाद्या पेशंटला किंवा ज्यांना PCOD आहे अशा पेशंटला जेव्हा सजेस्ट करतो तर त्यामध्ये आपण ज्या योगामध्ये जे आसन वर्णन केलेले आहेत त्यामध्ये ज्या आसनामध्ये पोटावर ताण येतो अशी आसन आपण अशा पेशंटला आपण जास्त प्रमाणामध्ये करण्यासाठी सांगतो. ज्यामध्ये की पवनमुक्तासन आहे किंवा वज्रासन आहे, ह्यासारखे जे आसन आहेत ज्यामध्ये पोटाचे जे स्नायू आहेत त्यावर जास्त दाब पडला जातो आणि जो स्त्रोतरोध आहे आर्तवह स्त्रोतसाशी संबंधित तो कमी होण्यासाठी देखील ह्या ठिकाणी मदत होते. तर अशा प्रकारे जेव्हा आपण अशा महिलांमध्ये PCOD असणाऱ्या महिलांमध्ये योगा जेव्हा सजेस्ट करतो तर ह्या गोष्टीचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. बरं, ज्या महिलांना PCOD आहे जर ते प्रेग्नन्सी प्लॅन करत असतील तर प्रेग्नन्सी अगोदर प्लॅन करण्या अगोदर त्यांनी काय तयारी करावी? सर्वात आधी तर अशा महिलांमध्ये त्यांचे जे मेन्सेस आहेत ते रेग्युलर येणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर ओव्हुलेशन व्यवस्थित होणं हे गरजेचं आहे. ह्यासाठी त्यांचं जे डेलीचं रुटीन आहे त्यामध्ये त्यांनी चेंजेस करावेत. सकाळी लवकर उठावं, त्यानंतर योगा किंवा प्राणायाम ह्यासारखे जे एक्सरसाइज किंवा व्यायाम आहेत ते करावेत. त्यानंतर त्यांचं जे जो आहार आहे तो षडरसात्मक म्हणजेच मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय ह्या 6 रसांनी युक्त असावा. त्यामध्ये बाहेरचं जे जेवण आहे जे की फास्ट फूड ह्यांचं प्रमाण पूर्णपणे बंद केलेलं असावं. साखरेचं प्रमाण कमी असावं. मैद्यापासून बनवलेले पदार्थ त्यांनी कमी खावेत. त्याचबरोबर जे स्क्रीन टाईम आहे ते अशा फिमेल्समध्ये कमी प्रमाणात असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर रात्रीची त्यांची जी झोपण्याची वेळ आहे ती व्यवस्थित असणं, खूप उशिरापर्यंत जागरण अशा महिलांनी करू नये. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये जे पंचकर्म वर्णन केलेले आहे ते त्यांच्या शरीरामध्ये जी दोष वाढलेले आहेत त्यांच्याशी रिलेटेड जी शरीर शुद्धी आपण म्हणतो ती करून घेणं खूप गरजेचं आहे. बरं, आणि काय तपासण्या तुम्ही महत्त्वाच्या आहेत असं सांगाल? कुठले टेस्ट इम्पॉर्टंट आहेत? जेव्हा PCOD रिलेटेड जर आपण म्हणू की PCOD असणाऱ्या फिमेल्समध्ये जर प्रेग्नन्सी राहण्यासाठी किंवा प्रेग्नन्सी राहण्याच्या आधी आपण कोणकोणत्या टेस्ट करायला पाहिजे? सर्वात आधी PCOD आता पूर्णपणे आहे की निघून गेलेला आहे हे बघण्यासाठी एक तर आपण अल्ट्रासाऊंड अशा फिमेल्समध्ये करू शकतो. त्याचबरोबर ब्लड टेस्टमध्ये जे आहे ते फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन रिलेटेड ज्या टेस्ट आहेत किंवा LH हार्मोनशी रिलेटेड, एंड्रोजन हार्मोनशी रिलेटेड टेस्ट किंवा प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सच्या ज्या टेस्ट आहेत त्या कराव्यात. त्याचबरोबर जेव्हा ज्या फिमेल्समध्ये डायबिटीजचं प्रमाण आपल्याला दिसून येतं आहे अशा फिमेल्समध्ये आपण इन्शुलिन रिलेटेड टेस्ट देखील करणं कुठेतरी गरजेचं असतं. बरं, मग PCOD हे पूर्णपणे जाऊ शकतं का? PCOD हा जर आपण आपल्या डेलीचं जे रुटीन आहे ते जर व्यवस्थित ठेवलं आणि त्यासाठी आयुर्वेदामध्ये जे औषधोपचार सांगितलेले आहेत ते जर आपण व्यवस्थित केले तर ह्यामुळे PCOD हा पूर्णपणे कमी होऊ शकतो. पूर्णपणे बरा होऊ शकतो, तो कायम राहणार नाही. येस. लाईफस्टाईल जसा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे PCODसाठी, तर लाईफस्टाईलमध्ये जर आपण काही चेंजेस केले तर त्यात PCODचे सिम्पटम्स कमी होऊ शकतात का? लाईफस्टाईलमध्ये जेव्हा आपण चेंजेस करतो तेव्हा आपल्या शरीरामधले जे हार्मोन्स आहेत ते कुठेतरी बॅलन्समध्ये येतात आणि जेव्हा हार्मोनल बॅलन्स हा चांगल्या प्रकारे टिकून राहतो तर त्यामुळे PCOD हा अर्थातच अशा फिमेल्समध्ये न होण्याचे चान्सेस जास्त आहेत. जसं तुम्ही म्हटलं PCOD पूर्णपणे जाऊ शकतो, पण एकदा गेला की पुन्हा तो येऊ शकतो का? पुन्हा आपल्याला PCOD असल्याचे चान्सेस आहेत का? जेव्हा आयुर्वेद हे कोणत्याही आजाराच्या मूळ कारणावर उपचार करतो, म्हणजे जे मूळ कारण आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आपण त्यामागचा जो हेतू आहे तो पूर्णपणे कमी करतो तेव्हा PCOD होत नाही. पण ज्या कारणामुळे हा PCOD झालाय त्याचं जर का आपल्याकडून पुन्हा पुन्हा जर आपण ते कारण
जसं की आपण म्हणू की लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस आपण केलेले आहेत ते जर आपण कन्सिस्टंटली जर त्यांना फॉलो करत असू, आयुर्वेदामध्ये जे नियम सांगितलेले आहेत त्यांना जर आपण व्यवस्थित फॉलो केले तर त्यामुळे आपल्याला PCOD होणार नाही. पण जे अहितकर आहाराचं सेवन किंवा योग्य ते जेवणाच्या वेळा न पाळणं, त्याचबरोबर जे डेलीचं रुटीन आहे त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये चेंजेस करणं, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पुन्हा पुन्हा करू तर त्यामुळे PCOD हा होऊ शकतो, पुन्हा होऊ शकतो. ओके, मग आपल्याला लाईफस्टाईलची खूप काळजी घ्यावी लागणार आहे यासाठी. बरं, जसं तुम्ही एक डॉक्टर आहात तर तुम्ही पण काही केसेस बघितलेच असतील PCOD असलेल्या महिलांचं, तर एखादा कुठला अनुभव तुम्ही सांगू शकता का? हो, अशा बऱ्याचशा महिला माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी येतात. त्यातली एक केस मी तुमच्याकडे इथे डिस्कस करू इच्छिते. तर साधारण 28 वर्षाची ती फिमेल होती, ज्यामध्ये की लग्नाच्या 2 वर्षानंतर पण त्यांना प्रेग्नन्सी जी आहे ती राहत नव्हती. त्याचबरोबर तिचे जे मेन्सेस आहेत ते इरेग्युलर होते, म्हणजे साधारण 40-45 दिवसानंतर तिला मेन्सेस यायचे प्रत्येक महिन्याला. म्हणजे 2-2 महिने ते कधी डिले व्हायचे. त्याचबरोबर तिचं वजन देखील खूप वाढलेलं होतं आणि चेहऱ्यावर केस होते. मग मी सहज तिला अल्ट्रासाऊंड करण्यासाठी सांगितलं तर त्यामध्ये PCOD डिटेक्ट झालं. तर तिच्यासाठी जेव्हा ट्रीटमेंट ठरवणार की आणि तिला जेव्हा ट्रीटमेंट मी सजेस्ट करणार होते तर त्याआधीच ती खूप घाबरलेली होती की मला PCOD आहे तर मला आता प्रेग्नन्सी राहणार नाही. पण जेव्हा आम्ही तिचं व्यवस्थित काउन्सिलिंग केलं की PCOD होण्यामागचं जे कारण आहे ते जर आपण दुरुस्त केलं तर तू प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस हे तुझे आहे, तेव्हा तिच्यासाठीचा जो योग्य आहार आहे किंवा आयुर्वेदामध्ये जे वर्णन केलेली औषधी आहेत ती आम्ही तिला सजेस्ट केली. त्याचबरोबर पंचकर्मामधल्या ज्या चिकित्सा आहेत त्या आम्ही तिच्यासाठी केल्या. तर त्यामुळे तिच्या जो डेलीचं रुटीन आहे त्यामध्ये पण आम्ही बरेचसे चेंजेस केलेले. रात्री उशिरा झोपणं किंवा सकाळी उशिरा उठणं हा सगळा जो प्रकार आहे तो कमी केला. तिला योगामधल्या ज्या एक्सरसाइज आहेत त्या आम्ही सांगितलेल्या, ज्यामध्ये तिच्यासाठी वज्रासन हे खूप जास्त प्रमाणामध्ये उपयोगी पडलं ह्या ठिकाणी. कारण की तिचा जो त्रास आहे तो कुठेतरी डायजेस्टिव्ह सिस्टीम रिलेटेड होता आणि PCODमध्ये ज्या ओव्हरीज किंवा युटेरसशी रिलेटेड होता तर तो कमी करण्यासाठी आपल्याला वज्रासनाची खूप चांगल्या प्रकारे ह्या ठिकाणी मदत झाली. आणि त्यानंतर कालांतराने जेव्हा तिने ट्रीटमेंट 2 ते 3 महिने कंटिन्यू केली त्यानंतर तिचे पिरियड्स रेग्युलर झाले. त्यानंतर ओव्हुलेशन व्यवस्थित होत होतं आणि 2-3 महिन्यानंतर तिला प्रेग्नन्सी पण चांगल्या प्रकारे ती कन्सिव्ह झाली. तर अशा प्रकारे जेव्हा अशा महिलांमध्ये योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य त्या वेळी जर त्यांना योग्य मार्गदर्शन भेटलं तर PCODमुळे प्रेग्नन्सी न राहण्याचा जे प्रकार आहे तो कुठेतरी कमी होऊ शकतो. बरं, मग PCOD जेव्हा आहे हे आपल्याला कळतं तर तिथून ते प्रेग्नेंट होण्याचं ड्युरेशन काय असेल तरी? PCOD आहे आणि त्यानंतर प्रेग्नन्सी राहणं हे जे आहे आपण प्रत्येक फिमेल्सनुसार हे व्हॅरी करतं की असं नाही आहे. काही फिमेल्सला 2-3 महिने त्यांनी ट्रीटमेंट घेतली आहे आणि त्यानंतर त्या लगेच कन्सिव्ह होतात. काहींना 6 महिने, काहींना 1-2 वर्ष हा देखील कालावधी लागतो. पण ह्या दरम्यान त्यांना जी ट्रीटमेंट सजेस्ट केलेली आहे किंवा जे काही त्यांच्या रुटीनमध्ये चेंजेस जे सांगितलेले आहेत ते व्यवस्थित फॉलो करणं, त्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं कुठेतरी खूप गरजेचं असतं. जेव्हा आपण एखादी ट्रीटमेंट कुठेतरी डिस्कंटिन्यू करतो तर त्यानंतर जेव्हा नेक्स्ट टाइम तो पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा आम्हाला पुन्हा 0पासून सुरुवात करावी लागते आणि त्यांचं पूर्ण जे डाएट किंवा औषधोपचार हे सगळे पुन्हा पहिल्यापासून आम्हाला अशा पेशंटमध्ये करावे लागतात. तर वेळ हा आपण असा पर्टिक्युलर नाही सांगू शकत की 2 महिन्यानंतर किंवा 6 महिन्यानंतर तुम्हाला प्रेग्नन्सी राहील. पण हे निश्चित आहे की जेव्हा आपण योग्य ती ट्रीटमेंट घेतो तेव्हा रिझल्ट हा आयुर्वेदामध्ये भेटतो. अच्छा, प्रेग्नन्सी राहू शकते, शक्य आहे. PCOD असताना पण प्रेग्नन्सी शक्य आहे. बरं, आणि तुमचं जे पेशंट होतं त्यांना पण प्रेग्नन्सी 2-3 महिन्यांनीच राहिली कारण त्यांची कन्सिस्टन्सी होती ट्रीटमेंटमध्ये आणि त्यांची जी लक्षणं आहेत त्यानुसार आम्ही त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट दिलेली आणि त्यामुळे तो रिझल्ट जो आहे तो आपल्याला दिसून आला. बरं, प्रेग्नन्सी म्हणजे बाळ डिलेवर झाल्यानंतर PCOD ते स्टॉप होऊन जातं का? असं काही नाही आहे. आफ्टर डिलेवरी
पुन्हा जर आपण अहितकर आहार म्हणा किंवा जे चेंजेस आपण सांगितलेले आहेत त्यांना व्यवस्थित न फॉलो करणं, ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा PCOD होण्यासाठी कारणीभूत असू शकतात. त्यामुळे जर आपण योग्य आहार विहार घेतला किंवा जे काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे डॉक्टरांनी ते जर व्यवस्थित फॉलो केले तर PCOD होण्याचे चान्सेस कमी असतात. आणि त्याचा बाळावर काही परिणाम? बाळावर परिणाम हा जर त्यासाठीची आपण योग्य ट्रीटमेंट घेतली नाही तर त्याचा बाळावर परिणाम हा होऊ शकतो. पण योग्य ते गर्भसंस्कार जर आपण केलेले असतील किंवा बीजशुद्धी आपण ज्याला म्हणतो, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तर जर आपलं बीज शुद्ध असेल तर होणारं जे बाळ आहे ते देखील चांगल्या प्रकारचं असणार आहे. बरं, मग PCOD असताना बाळावरती काही एवढा नेगेटिव्ह इम्पॅक्ट नाही? PCOD असलेल्या महिलांना बर्थ कंट्रोल पिल्स दिले जातात, तर ते फक्त सिम्पटम्स कमी करतात की PCODवर उपचारसुद्धा करतात? PCOD मध्ये जेव्हा बर्थ कंट्रोल पिल्स दिले जातात तेव्हा त्यामध्ये हार्मोन्स असतात आणि हार्मोन्स जे फिमेल्सची जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे ती रेग्युलेट करण्यासाठी हे हार्मोन्सच्या पिल्स एक्सटर्नली त्या मुलीला किंवा महिलेला ज्या आहेत त्या दिल्या जातात. पण हे कुठेतरी अयोग्य आहे. हार्मोन्सच्या पिल्स जेव्हा ती महिला घेते तेव्हा तेवढ्या कालावधीसाठी ते हार्मोन्स रेग्युलेट होणं किंवा त्यांचं जे योग्य कार्य आहे ते शरीरामध्ये घडणं आणि मेन्सेस रेग्युलर होणं हे आपल्याला दिसून येतं. पण जेव्हा हे हार्मोन्सच्या पिल्स बंद केल्या जातात तेव्हा जे अनियमित पाळी आहे ते पुन्हा आपल्याला दिसून येतं. तर ह्यासाठी जेव्हा समजा आपल्या घरामध्ये जर पावसामुळे पाणी गळत असेल तर आपण फक्त फरशी पुसली आणि ते पाणी त्या ठिकाणचं पुसून घेतलं तर त्या गोष्टीचा तो उपाय नाहीये. बरोबर. त्यासाठी जे मूळ कारण आहे जिथून पाणी गळते त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी उपाययोजनाही करावी लागते. त्यामुळे जेव्हा बर्थ कंट्रोलच्या पिल्स आहेत हे आपण घेतो तर ते फक्त पाणी पुसल्यासारखं आहे, ते त्या आजारावरचा उपाय नाहीये. तर त्यासाठी हार्मोनल इम्बॅलन्स का होतंय, त्यामागचं मेन कारण काय आहे ते शोधून काढणं आणि त्याच्यावर ट्रीटमेंट देणं हे कुठेतरी गरजेचं आहे. तर त्यामुळे ज्या बर्थ कंट्रोल पिल्स आहेत ह्या कुठेतरी मी सांगेल की ह्या न घेतलेल्या चांगल्या, कारण की ह्याचा जो परिणाम आहे तो कालांतराने जे हार्मोनल इम्बॅलन्स आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये आणखीन वाढू शकतो ह्यामुळे. तर बर्थ कंट्रोलच्या ज्या पिल्स आहेत त्या शक्यतो न घेतलेल्या चांगल्या. बरं, जसं तुम्ही म्हटलं की बायका इंस्टाग्रामवरती पण जास्त ॲक्टिव्ह असतात, रील्स बघत असतात, म्हणून रात्री उशिरा पण झोपतात. मग इंस्टाग्राम, यूट्यूब यावरती आजकाल PCODचे खूप सारे माहिती आपल्याला मिळते, तर त्यामध्ये कुठली चुकीची माहिती आहे हे आपण कसं ओळखायचं? सर्वात आधी जे सध्याच्या काळामध्ये सोशल मीडियावर जे वेगवेगळे जे उपाय सांगितले जातात की अमुक हा काढा घ्या, ह्यामुळे तुमचे PCOD जे आहे ते पूर्णपणे कमी होऊन जाईल, किंवा हे पर्टिक्युलर औषध घ्या ह्यामुळे तुमचं वजन पूर्णपणे कंट्रोलमध्ये येईल, किंवा पर्टिक्युलर एखादी डाएट सांगितली जाते ही तुम्ही घ्या तर ह्यामुळे तुमचं जे आहारमध्ये चेंजेस केल्यामुळे तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहील किंवा तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स चांगला होईल, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. पण हे कुठेतरी आयुर्वेदामध्ये जसं सांगितलेलं आहे की प्रत्येकाची प्रकृती ही वेगवेगळी असते. तर जे काही गोष्टी सजेस्ट केलेल्या आहेत त्या तर प्रत्येकाच्या प्रकृतीला अनुसरून नसतात, त्या सरळ सरळ सांगितलेल्या असतात की तुम्ही हे करा ह्यामुळे तुम्हाला असा फरक दिसून येईल. तर हे कुठेतरी चुकीचं आहे, असं नाही करायला पाहिजे. त्याऐवजी योग्य त्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे किंवा जे काही गायनेकोलॉजिस्ट आहेत किंवा जी काही तुम्हाला समस्या आहे त्यासाठीचे जे डॉक्टर्स आहेत त्यांचं योग्य ते मार्गदर्शन घेणं आणि त्यानुसार तुम्ही जर ट्रीटमेंट घेत असाल तर ते जास्त चांगलं राहील. म्हणजे सोशल मीडियावरती बिलीव्ह न करता डॉक्टरकडे जाऊनच डायरेक्ट सल्ला घ्यायला हवा आपल्याला. आणि जे इन्फ्लुएन्सर्स सांगतात हे डाएट फॉलो करा, ते प्रत्येकाला सेम सुद्धा नसतात. बरोबर. बरं, मला फॅमिलीबद्दल पण थोडं जाणून घ्यायचं होतं की जर आपल्या आईला किंवा बहिणीला PCOD असेल तर ते मुलीलाही PCOD असण्याची शक्यता असते का?
हो, कुठेतरी शक्यता असते, कारण की PCODमध्ये जे चेंजेस आहेत हं. ते जेनेटिक फॅक्टर्सशी रिलेटेड हे असू शकतात. तर अशा वेळेस जर मुलीच्या आईला किंवा बहिणीला किंवा तिच्या नात्यामध्ये जवळपास कोणाला जर PCOD असेल, हं. तर अशा वेळेस अशा महिलांमध्ये PCOD होण्याचे चान्सेस जे आहेत ते कुठेतरी वाढलेले असतात. 50-50 चान्सेस. येस, 50-50 चान्सेस म्हणू शकतो आपण. त्याचबरोबर अशा वेळेस जर त्यांनी त्यांचं जर लाईफस्टाईलमध्ये चेंजेस खूप जास्त प्रमाणामध्ये असतील, तर त्यामुळे देखील मग त्यांना एक तर त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये PCOD आहे, हां. सोबतच त्यांनी जे हेतू सेवन आपण म्हणतो हं. ते जर केलेलं असेल, तर अशा वेळेस त्यांचे चान्सेस आणखीन वाढतात PCOD होण्याचे. असंच PCOS पण जर असेल तर ते पण. सेम कंडिशन ओके. त्यांना पण होण्याचे चान्सेस असतात PCOSमध्ये. होईलच असं नाहीये, शक्यता आहे. शक्यता आहे. अच्छा. येस, 50-50% शक्यता आहे. बरं, आता हल्ली PCODचं नाव चेंज करून PMOS ठेवण्यात आले, त्याबद्दल काही सांगाल का? आयुर्वेदामध्ये कोणत्याही आजाराची ट्रीटमेंट करताना हं. त्याचं नाव काय आहे ह्याकडे लक्ष न देता त्याचे जे हेतू किंवा त्यामागचं जे कारण काय आहे हे बघितलं जातं आणि त्यानुसार आपण ट्रीटमेंट देतो. तर PCODचं जे नाव चेंज करून आता PMOS म्हणजे पॉलीएंड्रोक्राईन मेटाबॉलिक ओव्हॅरियन सिंड्रोम असं जे ठेवण्यात आलेलं आहे, ते कुठेतरी त्याचा आणि त्या आजाराच्या ट्रीटमेंटचा तेवढासा असा फरक नाही पडत, कारण की कोणताही आजार जरी असला तरी त्यासाठीचे जे कारणं आहेत ती आपण शोधतो आणि त्याच्यावर ट्रीटमेंट करतो. बरोबर. त्यामुळे हे जे चेंज झालेलं नाव आहे ते तेवढासा त्याचा आपल्याला ट्रीटमेंटमध्ये तरी त्याच्यामुळे काही फरक दिसून येत नाही. PMOS हेच PCOD आहे, फक्त त्याचं नाव येस, बदललंय. नाव जे आहे ते बदललं आहे. बाकीचं जर ट्रीटमेंट वगैरे सगळं सेम. हां, ट्रीटमेंट तर प्रत्येक आजाराची त्याच्यामध्ये असलेल्या लक्षणांवरून आपण करतो. बरोबर. ओके. बरोबर. आणि त्याचं जे रूट्स असतात ते पण सगळं PCOD सारखंच असेल. येस. तर असं घाबरण्याची गोष्ट नाही की नाही. PMOS काहीतरी वेगळं आपल्याला नाही, झालंय, नाही. पण ते PCODच आहे. PCOD किंवा PCOS आणि PMOS हे कुठेतरी एकमेकाशी रिलेटेड आहेत. ज्याप्रमाणे आयुर्वेदामध्ये कोणत्याही आजाराच्या नावाला तेवढंसं महत्त्व दिलं जात नाही. आयुर्वेदामध्ये वर्णन आहे की नहि सर्व विकारांना नाव अस्ति ध्रुवस्थिती, म्हणजेच आजाराचं नाव काय आहे हे बघण्यापेक्षा त्याचे जे लक्षण आहे आणि त्याचं जे मूळ कारण आहे ते शोधून त्यावर चिकित्सा करणं हे जास्त गरजेचं आहे ॲज कम्पेअर टू त्या आजाराचं नाव काय आहे. तर अशा प्रकारे सध्याच्या काळात जे PCOD किंवा PCOS ह्याचं जे नाव चेंज करून PMOS ठेवण्यात आलेलं आहे, हे कुठेतरी त्याला तेवढं महत्त्व न दिलेलं चांगलं. त्याऐवजी त्या आजाराचं मूळ कारण शोधून त्याची ट्रीटमेंट करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. बरं, आपली वार्ता तर सुंदर झाली आहे. आता मी रॅपिड फायर राऊंड घेणार आहे तुमच्यासोबत. त्यामध्ये काही प्रश्न विचारेल, त्याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. एका शब्दात 2 वाक्यात. PCODमध्ये महिलांनी लक्षात ठेवावी अशी एक गोष्ट. PCODमध्ये महिलांचे जे सिम्पटम्स आहेत त्याकडे महिलांनी कुठेतरी लक्ष द्यावं. त्यांचं शरीर त्यांना एक सिग्नल देतं की तुमच्या शरीरामध्ये हे चेंजेस व्हायलेत, तर ह्याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ओके, म्हणजे शरीरातील बदल जे होत आहेत त्याकडे आपण लक्ष द्यावं. बरं, फर्टिलिटीसाठी सर्वात महत्त्वाचं काय? डाएट, एक्सरसाइज की स्ट्रेस कंट्रोल? कन्सिस्टन्सी ही जास्त महत्त्वाची आहे. जे काही डाएट आपण सांगतो ते कन्सिस्टंटली त्याला फॉलो करणं किंवा एक्सरसाइज ही नेहमी करणं. एखाद दिवस 2 दिवस केलं आणि नंतर आपण नाही करत आहेत, ह्या गोष्टी नको आहेत. तर कन्सिस्टन्सी ही सर्वात जास्त महत्त्वाची आहे. ओके, हॉर्मोनल बॅलन्ससाठी एक हेल्दी हॅबिट ज्याकडे आपण सर्वात जास्त दुर्लक्ष करतो ती गोष्ट ह्यामध्ये सर्वात महत्त्वाची आहे, ती म्हणजे झोप. झोपेची जी वेळ आहे ती व्यवस्थित पाळणं, रात्री लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं, ही गोष्ट महत्त्वाची आहे. ओके. PCODमध्ये महिलांनी टाळावी अशी एक चूक? सोशल मीडियावर जे वेगवेगळे दावे केले जातात त्यांना फॉलो करणं हे कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. योग्य त्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा किंवा गायनोकॉलॉजिस्टचा सल्ला घ्या आणि त्यानुसार स्वतःवर ट्रीटमेंट करा. ओके, शेवटचा प्रश्न. प्रत्येक महिलेसाठी तुमचा एक छोटा आरोग्य संदेश? स्वतःकडे लक्ष द्या.
हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा महिलांचं आयुष्य हे त्यांच्या स्वतःपुरता मर्यादित नसतं, त्यांना फॅमिलीकडे लक्ष देणं बरोबर. किंवा करिअरकडे लक्ष देणं ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर जेव्हा आपण स्वतः हेल्दी राहू तेव्हा आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते करू शकतो. तर सर्वात आधी स्वतःकडे लक्ष देणं आणि स्वतःचा जो आजार आहे त्याला कुठेतरी क्युअर करणं हे गरजेचं आहे. बरं, जे आपले पॉडकास्ट बघत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय आयुर्वेदिक टिप्स द्याल? सर्वात आधी तर मी सांगेल की स्ट्रेस फॅक्टर हा कुठेतरी कमी ठेवावा. त्यासाठी जे मेडिटेशन किंवा योगा सांगितलेला आहे त्यांनी ह्याचा उपयोग करणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे आपला हार्मोन्स जे आहेत ते बॅलन्समध्ये राहतात. त्याचप्रमाणे त्यांचं जे डेलीचं रुटीन आहे त्याला कुठेतरी आयुर्वेदामध्ये जी दिनचर्या किंवा ऋतुचर्या वर्णन केलेली आहे त्यानुसार त्यांची डेलीचे रुटीन असणं गरजेचं आहे. त्यामध्ये आयुर्वेदामध्ये जे वर्णन आहे की ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ठे, म्हणजे सकाळी सूर्योदय होण्याच्या आधी आपण उठलं पाहिजे. जमत नसेल तर निदान 6च्या दरम्यान तरी आपण उठलं पाहिजे. आणि रात्रीची जी झोप आहे आपण ती 10 ते 11च्या दरम्यान जर आपण झोपलो तर त्यामुळे आपले जे हार्मोन्स आहेत ते त्यांचं जे कार्य आहे ते व्यवस्थित होईल आणि ते कुठेतरी त्यांच्यासाठी चांगलं असेल. सो लवकर झोपा आणि लवकर लवकर उठा. हा उठा. एक आयुर्वेदिक टिप तुम्ही द्याल. बरं, त्यासाठी आम्हाला मोबाईल कमी करावा लागेल. डॉक्टर, आज तुम्ही PCOD, फर्टिलिटी आणि आयुर्वेदावरती सविस्तर माहिती दिली. आमच्या प्रेक्षकांसाठी ही माहिती उपयुक्त ठरेल आणि तुमच्या वेळेसाठी आणि मार्गदर्शनासाठी धन्यवाद. धन्यवाद.